मैत्रिणींनो, आज मी आप्याचा एक वेगळाच प्रकार बनवलेला आहे। हे आप्पे आज आपण गाजरापासून बनवलेले आहेत। छान असे खुसखुशीत तर झालेच आहेत, पण खायला नक्कीच चव वेगळी आहे। नेहमी आपण तीच पद्धत वापरण्यापेक्षा जर काहीतरी वेगळी पद्धत वापरली तर सगळेच आवडीने खातात आणि तो पदार्थ नक्कीच अप्रतिम बनतो। तर चला मग वेळ कशाला घालवायचा आहे, तुम्हाला हे बनवायचं आहे ना पदार्थ। नमस्कार मैत्रिणींनो, अश्विनी मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत नाश्त्यासाठी चटपटीत अशी गाजराची आप्पे। तर त्यासाठी इथं बघा, एक मेजरमेंटच्या कपाने अर्धा कप आपण रवा घेतलेला आहे। तर रवा हा व्यवस्थित आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचा आहे। आता त्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे 1 कप खिसलेलं गाजर। तर इथे बघा, मी खिसलेलं गाजर 1 कप टाकलेलं आहे। अर्धा कप रव्यासाठी आपल्याला 1 कप खिसलेलं गाजर घालायचं आहे। त्यामध्येच टाकून घ्यायचा आहे कांदा। तर कांदा इथे आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। त्यामध्येच आपण टाकून घेतोय टोमॅटो। तर कांदा आपण ज्या प्रमाणात टाकलेला आहे त्याच प्रमाणात आपल्याला इथे टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे हिरवी मिरची। तुम्ही हिरवी मिरची ऐवजी लाल तिखट वापरलं तरी चालेल। यामध्येच टाकून घेते खूप सारी कोथिंबीर। चटपटीत पदार्थांमध्ये कोथिंबीरीचं थोडंसं जास्तच प्रमाण असतं। आता यामध्ये आपण टाकून घेतोय चवीनुसार मीठ। तुमच्या पिठाची क्वांटिटी किती आहे त्यावरती तुमचं मीठ डिपेंड करू शकतं। आता यामध्ये फ्रेश असं आपल्याला 2 चमचे दही वापरायचं आहे। अर्धा कप रवा आणि 1 कप गाजराच्या खिसासाठी इथं आपण 2 चमचे दही वापरलेलं आहे। तर आता पूर्ण हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्हाला तिखट आप्पे जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्त वापरलं तरी चालेल। तर अगदी छान खायला लागतात। या पद्धतीने जर तुम्ही गाजराचे आप्पे बनवले, आणि सध्या गाजराचा सीझन सुद्धा आहे, खायला अगदी छान अशी चव लागते। तर इथे बघा, पूर्ण आता हे पीठ आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण ज्या कपाने गाजर मोजून घेतलेलं आहे त्या कपाने अर्धा कप पाणी घालणार। तर इथे बघा, आता थोडंसं पाणी करत आपल्याला यामध्ये पूर्ण अर्धा कप पाणी वापरायचं आहे। कोणताही पदार्थ बनवत असताना आपल्याला ज्या पद्धतीने यामध्ये पाणी वापरायचं आहे ते पाणी एकदम न घालता थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे पूर्ण आपल्याला पिठाचा अंदाज येतो। आणि इतर पिठांपेक्षा थोडंसं रव्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं, कारण रवा हा आपण पीठ सेट होण्यासाठी ठेवल्यानंतर फुगून वरती येतो आणि थोडंसं दाटसर पीठ बनतं। त्यामुळे आपल्याला इथे थोडा पाण्याचा जास्त वापर करायचा आहे। तर इथे बघा, अर्धा कप पाणी आपल्याला अगदी परफेक्ट झालेलं आहे। तर आता हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये आणखीन दुसऱ्या भाज्या जरी ॲड केल्या, शिमला मिर्च किंवा मग बारीक चिरून कोबी जरी इथे वापरला तरी खायला अगदी आप्याची टेस्ट खूप छान लागते। आता व्यवस्थित आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे 1-2 मिनिट। नवीन असाल, आणखीन माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझी छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। तर इथे बघा, पूर्ण हे पीठ आता मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे 1 पाव चमचा सोडा। तर इथे बघा, 1 पाव चमचा यामध्ये मी सोडा टाकलेला आहे। तर सोडा टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित आपल्याला हे पीठ हलवून घ्यायचं आहे। तर आता 1-10 मिनिट हे व्यवस्थित आपल्याला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। इथे बघा, पूर्ण 10 ते 15 मिनिट व्यवस्थित आपलं पीठ सेट झालेलं आहे। आता हे जे आपण बनवून घेणार आहोत आप्पे, या पिठाचा तुम्ही उत्तप्पा केला तर अगदी छान बनतो। तर इथे बघा, आपण आप्पे पात्र घेतलेलं आहे आणि गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता त्यामध्ये आपण टाकून घेतोय थोडंसं तेल। गाजराची चव थोडीशी तुरट असते आणि मुलांना आपण नुसतं गाजर दिलं तर ते खात नाहीत, पण असे चटपटीत पदार्थ जर आपण त्यांना नवनवीन बनवून दिले तर नक्कीच आवडीनं मागून खातात, आणखीन द्या म्हणून। तर हा तसाच पदार्थ आहे, अगदी चटपटीत, आणि खायला तर अतिशय गाजर कुरकुरीत लागतं आप्प्यामध्ये, आणि चव तर त्याची अप्रतिम लागते। नक्की एकदा तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने ट्राय करून बघा। तर इथे बघा, तेल सुद्धा आणि आप्पे पात्र आपलं गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण सोडून घ्यायचं आहे।
तर इथे बघा या पद्धतीनं मी मिश्रण यामध्ये टाकून घेते। तर सगळ्याच पात्रामध्ये आपल्याला या पद्धतीनं हे मिश्रण भरून घ्यायचं आहे। नाश्त्याला आपल्याला नेहमी तोच शिरा, उपीट आणि पोहे खाऊन कंटाळा येतो। असे काहीतरी चटपटीत पदार्थ बनवले तर नक्कीच सगळे आवडीने खातात। तर इथे बघा पूर्ण हे मिश्रण मी यामध्ये सेट करून घेतलेलं आहे। मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही आप्पे बनवून तुमचे आप्पे कसे बनलेले आहेत ते मला नक्की कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर इथे बघा पूर्ण हे पीठ आपण यामध्ये सेट केलेलं आहे। गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे आपल्याला। तर इथे बघा एक 5 मिनिट गॅसची फ्लेम कमी करून आपण हे आप्पे छान असे कुरकुरीत फ्राय करून घेतोय आणि एक 5 मिनिटांनी आपण पाहणार आहोत आपल्या आप्प्याची खालची साईड भाजलेली आहे का। तर इथे बघा एक 5 मिनिटांनी आता आपण पाहतोय आपले आप्पे कितपत फ्राय झालेले आहेत। तर बघा अगदी छान असे फुलून म्हणजे वरती आलेले आहेत, तुम्ही पाहू शकताय अजिबात चिटकलेले सुद्धा नाही। तर आता याच पद्धतीने आपल्याला सगळ्या आप्प्यांची दुसरी सुद्धा साईड खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। तर इथे बघा पूर्ण आपण आप्पे खालची साईड याची भाजून घेतलेली आहे। आता वरची साईड आपण याची 5 मिनिट भाजून घेणार आहोत। अजिबात चिटकलेले सुद्धा नाही, अगदी तुम्हाला मी एक दाखवते बघा, अगदी अजिबात चिटकलेले सुद्धा नाहीत, अगदी कुरकुरीत आणि छान क्रिस्पी बनलेले आहेत। आता एक 5 मिनिट आपण याला छान असं भाजून घेणार आहोत। तर इथे बघा 5 मिनिटांनी आपण परत एकदा पाहिलेलं आहे, तर छान असे कुरकुरीत आपले आप्पे भाजलेले आहेत। तर आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेतोय। तर इथे बघा तयार झालेले आहेत आपले गाजराचे आप्पे। गाजराच्या आप्प्यांना कलर सुद्धा खूप छान अप्रतिम असा आलेला आहे। या पद्धतीने तुम्ही नक्की आप्पे बनवण्याचा प्रयत्न करा आणि काहीतरी आपण नवीन बनवल्यानंतर सगळेच आवडीने खातात। तर चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण अशा छान छान रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।